नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहूयात. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे. भाजपने त्यांचा चांगलाच धसका घेतलेला आहे आणि आता लोकसभेतील पराभवाचं खापर अजित पवारांच्या पक्षावर फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये धुसफूस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहूयात. अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की वर्षभरापूर्वी अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे महायुतीचं राजकीय बळ वाढल्याची चर्चा रंगली होती. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीचा फुगा फुटला. 45 पारचा नारा देणारी महायुती 17 जागांवर अडकली. लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका बसलाय. लोकसभेतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. भाजप कोर कमिटीच्या बैठकीत देखील त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजप नेत्यांनी पक्ष प्रभारींसमोर महायुतीतील मित्रपक्षांच्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अपेक्षित मदत केली नसल्याचा सूर भाजप नेत्यांनी आळवला. तसंच राष्ट्रवादीचे काही नेते आणि आमदारांनी महाविकास आघाडीला मदत केल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले. दिंडोरी, माढा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि बुलढाणा या मतदारसंघाचा उल्लेख या बैठकीत करण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर ठपका ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. जालना आणि पालघरमधील काही राजकीय घटनांचा उल्लेख भाजप नेत्यांनी या बैठकीत केला. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा देण्याची गरज नव्हती. शिवसेनेला 15 जागा दिल्यानं विधानसभेत अडचण होण्याची शक्यता या बैठकीत वर्तवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यावरून आता राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. भाजपवर टीका करण्याची आयती संधी शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली आहे. तो त्यांच्या संघटनेचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. सातत्याने मित्रपक्षांवर टीका करणे किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका कशी होईल असं बघणे, त्याबरोबर त्यांच्याबरोबर गेलेल्या मित्रपक्षांचं मॉरल डाऊन करणे, असं सातत्याने होताना त्यांच्या दिसतंय. शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न. भाजपच्या कोर कमिटीतील त्या चर्चेविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी प्रसार माध्यमांवरच खापर फोडले. महायुतीच्या मित्रपक्षाबद्दल कुठलीही चर्चा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली नसताना, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवारांबद्दल कुठलीही टिप्पणी केली नसताना सुद्धा सूत्राच्या आधारावर कालच्या बैठकीला आणि आमच्या पक्षाला जाणीवपूर्वक महायुतीमध्ये ठिणगी पाडण्याचं काम काही माध्यमांनी केलं. खरं तर अजित पवारांना टार्गेट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कधी ऑर्गनायझर तर कधी विवेकच्या लेखातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले. आता भाजप कोर कमिटीतही त्यावर खल झाले. त्यामुळे यामागे नेमकं राजकीय गणित काय याची चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.